तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात ईश्वरी आणि अर्णव सौदामिनीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. अर्णव ईश्वरीला सौदामिनी खूपच रागाने बघत असते. अर्णव जाऊन सौदामिनीच्या समोरच्या चेअरवर बसतो आणि म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स आय होप तुम्ही साईन करून ठेवलेच असतील. सात्विक फॅशन फक्त माझं आहे. ईश्वरी म्हणते, अशा बघताय का? ऐकू नाही आलं का? द्या पेपर्स आमचे. सौदामिनी रागाने पेपर काढून अर्णवच्या समोर टाकते. ईश्वरी लगेच ते पेपर आपल्या हातामध्ये घेते. सौदामिनी म्हणते, तुमचं नशीब चांगलं होतं म्हणून तुम्ही स्पर्धा जिंकलात. यावर ईश्वरी म्हणते, नियत चांगली असली की नशीब आपोआप साथ देतं. तुम्ही आम्हाला स्पर्धेमध्ये हरवण्याची एवढी कोशिश केली, पण तरी सुद्धा तुमच्या नशिबाने माती का खाल्ली? कारण तुमची नियत वाईट होती. नियत म्हणजे कळतंय ना तुम्हाला? सर काय म्हणतात हो इंग्लिशमध्ये? अर्णव म्हणतो, इंटेन्शन. ईश्वरी म्हणते, हे सगळं तुमचं वाईट होतं म्हणून तुमच्यावरती ही वेळ आली. असं म्हणून अर्णव आणि ईश्वरी जात असतात. एवढा सौदामिनी म्हणते, 1 मिनिट, तुम्ही दोघंही स्पर्धा जिंकलात. माझ्याकडे असलेले 60% शेअर नाही माझ्याकडून घेतलेत. कंपनीची ओनरशिप परत मिळवली. परंतु लक्षात ठेवा, हे सगळं परत मिळवायला मला जास्त वेळ लागणार नाही. ईश्वरी म्हणते, हो, हीच तर गलतफहमी आहे ना तुमची. अर्णव म्हणतो, यापुढे सात्विक फॅशनचे नाव तुमच्या तोंडून येता कामा नये आणि तुमच्या मनातही. सौदामिनी म्हणते, हे बघ लावण्याला तू. अर्णव म्हणतो, बरं झालं लावण्याचं नाव काढलं. खरं तर मला तिच्याशी लग्न कधीच करायचं नव्हतं. माझी आजी माझ्या मागे लागली होती म्हणून मी तिच्याशी लग्न करायला रेडी झालो होतो. बट आय एम ग्लॅड मी तिच्याशी लग्न नाही केलं. शेवटी काय, ती तुमचीच मुलगी आहे. असं म्हणून अर्णव ईश्वरी तेथून निघून जातात. सौदामिनी म्हणते, अर्णव राजेश शिर्के, नागिनीचे शेपटावर पाय ठेवलायस तू आज. लवकरच कळेल तुला. अर्णव इकडे आपल्या आईच्या फोटोसमोर येऊन उभा असतो आणि म्हणत असतो, आई, सात्विक फॅशन ही फक्त कंपनी नाही आहे. हा तुझा आशीर्वाद आहे आणि तो कायम माझ्या पाठीशी आहे. आज पुन्हा एकदा प्रूव्ह झालंय, कोणी कितीही जरी प्रयत्न केला तरी माझी कंपनी माझ्यापासून कोणीच हिरावून नाही घेऊ शकत. मी माझी कंपनी परत मिळवली आहे. शेअर्स परत मिळवले आहेत. हे सगळं तुझं आहे आई. असं म्हणून अर्णव सर्व पेपर आपल्या आईच्या फोटोसमोर ठेवतो. पुढे अर्णव म्हणतो, आज शांत झोप लागेल मला. त्यानंतर ईश्वरी म्हणते, आज बाबा असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता. आपली कंपनी आपल्याकडे परत आली आहे. घरातील सगळेच जण इमोशनल झालेले असतात. ईश्वरी पुढे म्हणते, आपली कंपनी खूप मोठी व्हावी अशी बाबांची सुद्धा इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करायची असेल तर मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनीच आपलं दुःख विसरून एक नई सुरुवात केली पाहिजे. ईश्वरी बोलत असतानाच ईश्वरीला अर्णवचे काही शब्द आठवतात. ईश्वरी लगेच अर्णवला म्हणते, सर, तुम्ही म्हणालात त्या राकेशने आपल्या ट्रॉलीखाली बॉम्ब लावला होता. तो बॉम्ब तुम्ही घेतलात आणि तुम्ही बाहेर गेलात आणि त्याच्यामध्ये तुमची दोघांची मारामारी झाली. याचाच अर्थ राकेशला आपल्या दोघांना मारायचं होतं. त्याला कुठे माहिती होतं की बाबा तेथे येणार आहेत? आणि रिपोर्ट्समध्ये काय आलंय? बाबांचा मृत्यू हा इंजेक्शन दिल्यामुळे झालाय. म्हणजे ह्या सगळ्यावरून मला असं नाही वाटत आहे की हे सर्व राकेशने केलंय म्हणून, कारण त्याचा तर आपल्याशी प्रॉब्लेम होता ना. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, मे बी आपल्याशी प्रॉब्लेम होता म्हणून आपल्यावरचा राग त्याने बाबांवर काढला असेल. तो राकेश आहे, तो काहीही करू शकतो. तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. यू नो हाऊ इज. वल्लरी म्हणते, अरे बाप रे, हिचं डोकं तर जरा जास्तच चालायला लागलंय. अशाने हिला माझ्यापर्यंत पोचायला वेळ नाही लागणार. ईश्वरी म्हणते, नाही सर, पण एकंदर सगळं बघता मला तर मनातून नाही वाटत आहे की हे सगळं राकेशने केलंय म्हणून. एवढ्यातच वल्लरी चक्कराचं नाटक करते. सगळेच जण वल्लरीजवळ धावत जातात. त्यानंतर सर्वजण वल्लरीला घेऊन तिच्या रूममध्ये जातात. अंजली म्हणत असते, आपण डॉक्टरांना बोलवूयात ना. आजी म्हणत असते, अगं तुला कसलं टेन्शन आहे का वल्लरी? अर्णव म्हणत असतो, मामी, मी डॉक्टरांना फोन करतो. वल्लरी म्हणत असते, नाही, मी थोडा वेळ पडते, मग मला बरं वाटेल. मामा म्हणत असतो, मला ना या वल्लरीचं काही कळतच नाही. अचानक कशी चक्कर येते ग? इथे एवढे सगळेजण आहेत, त्यांना चक्र येत नाहीत. आकाशच्या वेळेला सुद्धा कमी चक्र आल्या होते हिला. नम्रता म्हणते, बाबा, त्या म्हणाल्या ना की त्यांना कसं तरी होतंय. यावर मामा म्हणतो, यांना बघून मला सुद्धा कसं तरी होतंय आता. त्यानंतर नम्रता वल्लरी बरोबर जाते. वल्लरी म्हणते, रमाकांतचा खरा मारकरी त्याचाच भाऊ उदयकांत आहे. हे जर अर्णवला समजलं तर माझी वाट लागायला वेळ नाही लागणार. दुसरीकडे मामा म्हणत असतो, मी काय म्हणतो, वल्लरीला बरं वाटावं म्हणून आपण कॉफी पिऊयात. यावर अंजली म्हणते, हो, मला चालेल. मामा लगेच सर्वांसाठी कॉफी आणायला जातो. आजी म्हणत असते,
काय बाई हा? नम्रता रूममध्ये असते. एवढ्यात तेथे आकाश येतो. नम्रता म्हणत असते, काय आहे? आकाशने नम्रतासाठी काहीतरी आणलेलं असतं. आकाश नम्रताला देत असतो, परंतु नम्रता म्हणत असते, नको आहे मला. आकाश म्हणतो, नको आहे? नक्की? ठीक आहे. असं म्हणून आकाश उठत असतो. नम्रता लगेचच थांबा थांबा, द्या, असं म्हणते. नम्रता बॅग ओपन करते आणि त्यातून एक छान अशी साडी बाहेर काढते आणि आकाशला म्हणत असते, आकाश एवढी सुंदर साडी माझ्यासाठी आहे? आकाश म्हणतो, नाही, माझी दुसरी बायको आहे ना तिकडे, तिच्यासाठी. नम्रता म्हणते, हिम्मत आहे तुमची? आकाश म्हणतो, हिम्मत कुठली? एक बायको सांभाळू शकत नाही, दुसरी कुठून आणू? नम्रता म्हणत असते, काय बोललात? आकाश म्हणतो, नाही, काही नाही. नम्रता म्हणते, छान आहे डिझायनर साडी, एकदम छान. पण अचानक साडी वगैरे? आकाश म्हणतो, आपल्या घरी प्रेस कॉन्फरन्स आहे ना, त्यामुळे तुझ्यासाठी साडी आणि माझ्यासाठी एक आउटफिट आणलंय. एका डिझायनरकडून मागवून घेतले आहेत. कॉम्पिटिशनचा रिझल्ट काहीही आला तरी सुद्धा माझ्यासाठी माझी बायको होणार. यू ग्रेट. नम्रता म्हणत असते, वा आकाश, एकदम छान. म्हणजे इशू आणि जीजू यांचं कौतुक सगळ्यांसमोर, म्हणजे सर्व मीडियासमोर, आणि बायकोचं कौतुक असं दोघांमध्येच. पण ठीक आहे, म्हणजे बाकी कोणाला नसेल, पण माझ्या नवऱ्याला माझं कौतुक आहे यातच छान वाटतं. एकदम छान, बढिया. आकाश म्हणतो, ठीक आहे, तू नेसून ये, मी आलोच. असं म्हणून आकाश जात असतो. नम्रता म्हणते, आकाश, काय आहे ना, ती प्रेस कॉन्फरन्स इशू आणि जिजूंसाठी आहे. ती त्यांच्या कौतुकासाठी आहे, त्यामुळे तिकडे जाऊन मी काय करू? आणि मला खरंच इंटरेस्ट नाहीये ही डिझायनर साडी घालून तिकडे जायची. अरे, आता आपण हरलो आहोत, आपल्याला कोणी नोटीस सुद्धा करणार नाहीये. आकाश खूपच चिडलेला असतो. आकाश म्हणतो, नम्रता, ओके फाईन, आय गेट इट. आपण हरलोय, तुला वाईट वाटतंय, अंडरस्टूड. पण दादा आणि ईश्वरी जिंकले आहेत, त्यांच्यामुळे आपली कंपनी वाचली आहे आणि शेअर्स मिळवले आहेत, याचा आनंद नाही आहे का तुला? नम्रता म्हणते, परत तेच. अहो आकाश, तुम्ही आता सुद्धा पुन्हा तेच बोलताय. फक्त दादा आणि ईश्वरी एवढंच चालू आहे तुमचं? तुमची बायको म्हणून मला तुम्ही ठामपणे पायावर उभं राहावं असं नाही का वाटणार आकाश? तुम्हीच सांगा ना मला. यावर आकाश म्हणतो, नम्रता प्लीज प्लीज स्टॉप इट यार. हे बघ, मला दादावर पूर्ण विश्वास आहे. नम्रता म्हणते, आणि मला तुमच्यावर विश्वास आहे. आकाश म्हणतो, मी जे डिझर्व करतो ते आज ना उद्या दादा मला देणार आहे. पेशन्स यार. नम्रता म्हणते, नाही आहेत माझ्यात पेशन्स आकाश, नाही आहेत. आणि आता सुद्धा तुम्ही परत तेच करताय, दादा आणि ईश्वरी, दादा आणि ईश्वरी. मला ना कंटाळा आलाय. यावर आकाश म्हणतो, ओके फाईन, तुला जे करायचं ना ते तू कर. तुला साडी नेसायची आहे नेस, नाही नेसायची आहे नको नेसूस. असं म्हणत आकाश रागानेच तेथून निघून जातो. नम्रता आकाशला आवाज देत असते. दुसरीकडे वल्लरी विचार करत असते. मामा तेथे येऊन मामा म्हणत असतो, वल्लरी, जास्त विचार करू नकोस, कॉफी आणलीय, कॉफी घे. वल्लरी म्हणत असते, नकोय मला कॉफी. मामा म्हणतो, ठीक आहे, मग ही गोळी तर घे. परंतु वल्लरी नकोय मला गोळी असं म्हणत असते. मामी म्हणते, ही काय तुमच्या हातची आहे का? मामा म्हणतो, मगाशी चक्कर आली होती, घाम फुटला होता तुला, म्हणूनच गोळ्या आणि कॉफी आणली आहे, घे. वल्लरी म्हणत असते, हे बघा, एवढं काही झालं नाही आहे मला, मी ठीक आहे आत्ता. मामा म्हणतो, नक्की बरी आहेस? वल्लरी, हो नक्की बरी आहे असं म्हणते. मामा म्हणतो, एकदाचं बरं झालं, म्हणजे कसं, प्रेस कॉन्फरन्समध्ये तुला सेल्फी काढता येतील. वल्लरी म्हणते, त्याच्यासाठी ठेवली आहे का प्रेस कॉन्फरन्स? मामा म्हणतो, नाही नाही, चुकलं. पण तू एक काम कर, तू पटकन तयार हो प्रेस कॉन्फरन्ससाठी. वल्लरी म्हणते, 4-5 तास आहेत ना हो. मामा म्हणत असतो, तू आत्तापासून सुरुवात कर, म्हणजे 4-5 तासानंतर तू रेडी होशील. वल्लरी रागानेच मामाकडे बघते. मामा आलोच असं म्हणून बाहेर निघून जातो. अर्णव इकडे ऑफिसला आलेला असतो. तो शिर्केंना बोलवून शिर्केंना विचारत असतो, शिर्के, नेक्स्ट स्टँडअप काय आहे? शिर्के म्हणतात, सर 5 वाजता ऑडिटवाले येणार आहेत. शिर्के पुढे म्हणतात, सर काहीतरी सांगायचं होतं, म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर आपल्या फायनान्सरचे मला कंटिन्यू फोन येत आहेत, त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. अर्णव म्हणतो, फार लवकर आठवण आली त्यांना माझी. शिर्के म्हणतात, ऑब्व्हियसली सर, आता तुम्ही कॉम्पिटिशन जिंकलात ना म्हणून. अर्णव आणि शिर्के दोघेही ऑफिसमध्ये कामाबद्दल डिस्कस करत असतात. ईश्वरी आपल्या रूममध्ये असते. एवढ्यातच आकाश तेथे येतो. ईश्वरी म्हणत असते, आकाश सर ऑफिसमध्ये आहेत, काय झालं? ईश्वरी म्हणत असते, काय झालं, काय काम होतं? आकाश म्हणतो, काम होतं, दादाकडे नाही, तुझ्याकडे. ईश्वरी म्हणते, माझ्याकडे? काय झालं, काही प्रॉब्लेम झालाय का? आकाश म्हणतो, प्रॉब्लेम असा नाही आहे, पण फ्रँकली मला हे तुझ्याशी बोलायला पाहिजे की नाही ते सुद्धा मला माहिती नाही आहे. पण
ईश्वरी म्हणते, भाऊजी फिकर नॉट, मनात जे काही आहे ना ते अगदी मन मोकळेपणाने बोला. काय झालं? नम्रता इकडे वल्लरीसाठी ज्यूस घेऊन आलेली असते. वल्लरी म्हणत असते, नम्रता अगं हे काय? नम्रता म्हणते, ज्यूस आणलाय तुमच्यासाठी, घ्या ना. वल्लरी म्हणते, ज्यूस? मला नकोय आत्ता ज्यूस. नम्रता म्हणते, अहो घ्या ना, असाच आणलाय. वल्लरी ज्यूस हातामध्ये घेते आणि म्हणते, नम्रता तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? नम्रता म्हणत असते, ते म्हणजे. वल्लरी म्हणते, बोल बोल, तुझ्या मनात जे काही येत आहे ना ते अगदी सगळं बोल. तुला काही सांगायचं असेल तर ठीक आहे, परंतु त्यासाठी अशी ज्यूस वगैरे आणायची काहीही गरज नव्हती. आकाश इकडे ईश्वरीला म्हणत असतो, ॲक्च्युली तुला आयडिया असेलच. नम्रता हल्ली खूपच विचित्र वागायला लागली आहे. म्हणजे ती असा काय विचार करते, का विचार करते हेच मला कळत नाही. आधी तर वाटायचं की मला कळतंय तिच्या मनातलं, पण हल्ली ती खूप विचित्र वागायला लागली आहे. ईश्वरी म्हणते, म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? आकाश म्हणतो, मी आपल्या कॉम्पिटिशनपासून नोटीस करतोय तिला. आपल्यापेक्षा खूप वेगळा विचार करते ती. म्हणजे आमची टीम जिंकायलाच पाहिजे असं तिला सतत वाटतंय. सतत इरिटेटेड असते ती. तिचं कौतुक होत नाहीये, तिला लोकांनी इम्पॉर्टन्स द्यावं किंवा तिला इम्पॉर्टन्स मिळत नाहीये असं सतत तिला वाटत असतं. ईश्वरी म्हणते, भाऊजी मला पण खरंच कळत नाहीये ताई अशी का वागतेय. असं कधीच वागली नाहीये ताई याआधी. दुसरीकडे नम्रता वल्लरीला म्हणत असते, आई तुम्ही अहो खरंच खूप ग्रेट आहात. तुम्हाला कसं कळलं? वल्लरी म्हणते, मी ग्रेट आहे ते माहिती आहे मला, आणि ग्रेट आहे ना म्हणूनच मला कळलं. नम्रता म्हणते, काय आहे ना सध्या माझ्या डोक्यात खूप गोंधळ चाललाय. वल्लरी नम्रताच्या गालाला हात लावते आणि म्हणते, तो तर कायमच असतो. कायम गोंधळलेली असतेस. सांग काय झालं? नम्रता म्हणते, ते झालंय असं, आकाशने माझ्यासाठी प्रेस कॉन्फरन्समध्ये नेसण्यासाठी एक नवीन साडी आणली आहे. अहो मला कळतच नाहीये मी काय करावं. वल्लरी म्हणते, आता नवऱ्याने एवढी नवीन साडी आणली आहे, ती नेसण्याऐवजी तुझा गोंधळ झालाय. नम्रता म्हणते, नाही म्हणजे मला काय म्हणायचंय, ती जी प्रेस कॉन्फरन्स आहे ना ती इशू आणि जिजूंची आहे. उगाच तेथे जाऊन मी काय करू? उगाच तेथे जाऊन माझा अपमान करून घेऊ आणि ती नवीन साडी वगैरे नेसून जाणं म्हणजे अजिबात नाही. आकाश म्हणत असतो, यू नो मी तुला एक्सप्लेन करू शकत नाहीये. मला सांग, आपण कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट का केलं होतं? ईश्वरी म्हणते, आपलं सात्विक फॅशन परत मिळवण्यासाठी. आकाश म्हणतो, बरोबर, हा आपला गोल झाला, परंतु तिचे थॉट काही वेगळेच होते. पुढे आकाश म्हणतो, म्हणजे आय मीन सेड आमचीच टीम जिंकायला पाहिजे असा ती विचार करत होती. आत्ताच बघ ना, आपल्या घरात प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणून मी तिच्यासाठी डिझायनर साडी घेऊन आलो, पण त्यात पण नाखुश होती ती. ते सतत तिचं मी का असं, मी का तसं, माझं का असं तसं, मी काय करू काहीच कळत नाहीये. ईश्वरी म्हणते, खरंच ताईचं काय करायचं मला सुद्धा काहीच कळत नाहीये. आकाश म्हणत असतो, ईश्वरी प्लीज तू तिच्याशी बोल ना. आय डोंट नो ती तुझं ऐकेल ना ऐकेल. ईश्वरी आकाशला म्हणत असते, ठीक आहे ठीक आहे, मी बोलते एकदा ताईशी. पण खरं सांगू का भाऊजी, आज सकाळी मी तुमच्या रूममध्ये आली होती तेव्हा मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती काही ऐकून घेण्याच्याच मनस्थितीत नाहीये. पण तरी सुद्धा मी परत एकदा बोलते तिच्याशी. वल्लरी इकडे म्हणत असते, नम्रता नम्रता अशी कशी ग तू? हे बघ, प्रत्येक गोष्टीत संधी शोधायला शिक आता. प्रेस कॉन्फरन्स आहे आता, एवढी छान नवऱ्याने साडी आणली आहे, मग छान तयार होऊन जा ना प्रेस कॉन्फरन्सला आणि दाखवून दे सगळ्यांना. तुम्ही दोघांनी त्या दोघांना कॉम्पिटिशनमध्ये अगदी टफ फाईट दिली. छान तयार हो, सगळ्यांना दाखवून दे. पण या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या, सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या, म्हणजे बदला घेता येतो. प्रत्येक गोष्टीमध्ये संधी शोधत राहा सतत, कळलं? नम्रता हो म्हणते. नम्रता म्हणते, आई तुमच्याशी बोलून मला छान क्लॅरिटी आली, थँक्यू. वल्लरी म्हणते, थँक्यू काय, तू माझी सून नाही आहेस, मुलगी आहेस. आता मुलीसाठी एवढं तर करायला हवं. आणि हो, कुठलाही सल्ला किंवा गायडन्स लागला ना तर मला फोन कर ना, मी आहे तुझ्यासोबत. नम्रता, बरं आई आवरा तुम्ही असं म्हणून तेथून निघून जाते. वल्लरी म्हणत असते, अगो बाई कशी बावळट, सुंदर सुंदर सून आली आहे माझ्या नशिबात. ईश्वरी म्हणत असते, काय करायचं ताईचं? आकाश म्हणतो, ईश्वरी असं तर नाही ना, आम्ही एकत्र आहोत परंतु एकत्र नाही, म्हणजे देवदर्शनाला गेलो नाही म्हणून तिची चिडचिड होते आहे का? ईश्वरी म्हणत असते, मला कळतंय भाऊजी, हे बरोबर आहे तुमचं,
ईश्वरी म्हणते, घरात एवढं काही घडतंय की हा विषय मागेच पडला होता. ठीक आहे, मी थोडासा वेळ काढून आजींशी या विषयावर बोलून घेते. आकाश हो चालेल असं म्हणतो आणि तेथून निघून जातो. मालिकेच्या उद्याच्या भागात अंजली म्हणत असते, मला खरंच दडपण आलंय ग. आजी म्हणत असते, ज्यांनी 20 वर्षापूर्वी संसार सोडलाय त्यांच्यावर जीवघेणा हल्ला कोण करू शकतं. ईश्वरी म्हणते, तेच तर आपल्याला शोधायचं आहे ना. वल्लरी इकडे उदयकांशी बोलत असते. वल्लरी म्हणत असते, अरे त्या अर्णव ईश्वरीचे फॅन्स भेटायला येतात रोज. त्याच्यात ती मंजुळा सुद्धा आली होती. तिने त्या रमाकांतचा फोटो बघितला आणि धडाधडा पोपटासारखं सगळं सांगायला लागली. दुसरीकडे उदयकांत म्हणत असतो, या मंजुळाला आजच संपवणार आहे मी. त्यानंतर मंजुळाला काही गुंड किडनॅप करून घेऊन जातात.